जय सियाराम मंडळी, कशा आहात सर्व? मी संगीता दोहा कतारमधनं. आजची पूजा बघा. मी म्हटलं ना, मी रूम शिफ्ट केला, आता तिथला हा देवारा आहे. माझे प्रभूजी, माझे गुरु, सर्वस्व माझे. आणि आज जे काही आहे मी फक्त माझ्या सद्गुरूंमुळे. माणसाने धोका दिला पण माझ्या गुरूंनी तारलं मला. अशा वेळेला ज्यांच्याकरता आम्ही उभं राहिलो होतो त्यांनी प्रत्येकाने आम्हाला धोका दिला, पण माझे एक सद्गुरूच होते की ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि त्यांनी आम्हाला फसलेलं असताना हात धरून वर काढलं. फक्त माझ्या गुरूंमुळे आज आम्ही सगळ्या संकटातून पार पडतोय. जय सियाराम मंडळी सर्वांना. खरंच कधीच कमी करू नका गुरूंचं. आज मी गर्वाने सांगते की एवढ्या वर्षात ना पाहतात गुरु, परीक्षा पाहतात, पण तुम्ही लांब जाऊ नका, कधीच लांब जाऊ नका. आम्ही आज लांब नाही गेलो, आज आम्ही सुखी आहोत. आलेले संकट वरच्यावर तारण होतात फक्त सद्गुरूंमुळे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी केवढ्या मोठ्या संकटात फसली होती, केवढ्या मोठ्या संकटात की सांगणंही अशक्य होतं. एवढं मोठं संकट होतं आमच्यावरती, पण फक्त आणि फक्त माझ्या गुरूंमुळे आम्ही आज तरल्या गेलोय. फक्त गुरु नामामुळे, गुरु साधनेमुळे आज गुरु आहेत तर सर्व काही आहे. माणूस धोका देतो पण देव नाही धोका देत, एवढं लक्षात ठेवा मंडळी. खरंच प्रत्येक माणसाकडनं आम्हाला ह्या वेळेला धोका मिळालेला आहे. सांगण्यासारखं तर खूप घडलेलं आहे ह्या 2 वर्षामध्ये आमच्या आयुष्यात, पण त्या पर्सनल गोष्टी शेअर नको करायला म्हणून गप्प बसते नेहमी. पण सद्गुरूंचं करायचं. वेळ खराब आली ना, माणसं सोडा, माणसांवर भरोसा नका ठेवू, पण फक्त देवावरती आणि सद्गुरूंवरती भरोसा ठेवा. तुम्ही कोणाचंही करा, स्वामी समर्थांचं करा या माझ्या सद्गुरू प्रभूजींचं करा, माझ्या नरेंद्र माऊलींचं करा, कोणाचंही करा, पण गुरूंचं करा. त्यावेळेला गुरुच एक असे असतात की ते आपल्याला तारतात. आणि खरंच आम्हाला माझ्या सद्गुरूंनी तारले, आम्हाला आमच्या गुरूंनी वर काढले. खूप फसलो होतो गाळात. असं असतं की म्हणजे काहीच खरं नव्हतं आमचं, पण आमचे सद्गुरू होते म्हणून आम्ही आज याच्यातून तरल्या गेलोय. कोटी कोटी धन्यवाद माझी आई, माझी माऊली. मंडळी, आजची पूजा ही कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा मला. आणि धन्यवाद आई. आईचं फूल हल्लं बघितलं ना तुम्ही, आईचं फूल पडलं की संकेत की देव आहे. फक्त देवावर विश्वास ठेवा. बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये फूल पडलेलं. आता तुम्ही म्हणाल ते लावलंच तसं असेल तर पडलं, ते म्हणजे प्रत्येकाची जाणून घ्यायची विचार असतील. माझे विचार की माझ्या आईने मला कौल दिला की आहे देव पाठीशी. चला, जय सियाराम.